नमस्कार. आज आपण बनवणार आहे रव्याच्या पारीपासून तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी खमंग खुसखुशीत अशी करंजीची रेसिपी. फर्स्ट ट्रायमध्येच या करंज्या परफेक्ट होणार. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स अवश्य लक्षात ठेवा आणि ही रेसिपी करून पहा. परफेक्ट अशी करंजी होणार तुमची. या ठिकाणी एकदम 0 नंबरचा जो रवा असतो तो 2 वाटी घ्यायचा आहे, बारीक रवा. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालावंच. त्यानंतर थोडंसं 2 चमचे तेल घातलेलं आहे. या ठिकाणी तेल या रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. संपूर्ण रव्याला हे तेल चोळून घेतल्यानंतरच हे मळायला घ्यायचं आहे आपण. हे पहा, मी ज्या प्रकारे चोळत आहे अशा प्रकारे हे तेल पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे. या ठिकाणी हा रवा मी पाण्यात मळून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही दूध वापरले तरीही चालते. 2 वाटी रव्यासाठी साधारणतः अर्धी वाटीच पाणी लागते, जास्त लागत नाही. दूधही वापरले तर अर्धी वाटीच लागेल. घट्टसर अगदी गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसंही जास्त पाणी होऊ द्यायचं नाही. जेवढं घट्ट गोळा मळाल तेवढी करंजी आपली छान होईल. आणि हा गोळा साधारणतः आपल्याला 3 ते 4 तास भिजायला ठेवायचा आहे. अर्धीच वाटी पाणी गेलेलं आहे पहा. हा गोळा मी 3 ते 4 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिला होता. यानंतर संध्याकाळची चहाची वेळ, दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर हा गोळा मळून ठेवला होता. संध्याकाळच्या चहाच्या वेळेनंतर मी करंजी करायला घेणार होते. या ठिकाणी मी आणि सासूबाई दोघी मिळून करंजी करणार होतो. तर आमच्या दोघींचा मूड फ्रेश करून करंजीकडे वळण्याआधी मी चहा बनवला. आणि मस्त पावसाच्या दिवसात हा वाफाळलेला चहा आणि बाहेर पाऊस, हे कॉम्बिनेशन सर्वांनाच आवडते. माझाही छान मूड होता चहा घेण्याचा. मी नेहमी चहा घेत नाही, कधीतरीच घेते. आज करंजीचं पीठ मळून ठेवलं होतं. बराचसा वेळ जातो करंजीच्या या प्रोसेसमध्ये. त्यामुळे चहा घेऊन ताजंतवानं होऊन आम्ही दोघी करंजी करायला बसणार होतो. या ठिकाणी 2 कपमध्ये चहा गाळून घेतला. मस्त चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मी आले करंजीचं पीठ आपलं भिजले कसं ते पाहण्यासाठी. हे पहा, या ठिकाणी मस्त असा गोळा लुसलुशीत झालेला आहे. घट्टसर मळून ठेवल्यामुळे हा व्यवस्थित झालेला आहे. अशाच प्रकारचा गोळा आपल्याला पाहिजे. यापेक्षा पातळ नको आणि यापेक्षा घट्ट पण नको. परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे हा. याच्यात 3 पारी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. पहिली पारी मी लाटायला घेतली आणि यापासून आपण करंजीसाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. करंजी आपल्याला मोठी आवडते की छोटी, त्या प्रमाणात तुम्ही गोळे छोटे मोठे करा. या ठिकाणी मला मीडियम साईजच्याच करंज्या आवडतात. मी सुरुवातीला पारी अशी पातळ लाटून घेतली आणि त्यानंतर याच्यापासून गोळे तयार करून घेतले. तेही दाखवलेले आहे. अशाच प्रकारे गोळे तयार करून घ्या, म्हणजे सर्व गोळे समानसारखे होतात. हे पहा, अशा प्रकारे रोल करायचं आहे. एक पारी लाटून घेतली, ती गोल केली आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने समप्रमाणात असे कट करून घेतले. सर्व सारखे गोळे तयार करून घेतले. हे झाकून ठेवायचे आहेत, याला उघडं ठेवायचं नाही. यानंतर अशाच प्रकारे बाकी 2 उरलेल्या पारी होत्या त्याच्याही एक एक पारी करून समप्रमाणात गोळे तयार करून घेतले. पाहू शकता सगळे सारखे गोळे केलेले आहेत. या ठिकाणी करंजीचं सारण मी तिळाचं केलेलं आहे. 2 वाट्या भाजून तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घातलेला आहे. स्वादानुसार विलायची घालायची आहे आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. करंजीचं सारण हे कोणतंही तुमच्या आवडीनुसार करा. या ठिकाणी मी तिळाचं केलेलं आहे. हे पहा, यानंतर एक एक गोळा घेऊन अशी छोटी छोटी पारी तयार करून घ्यायची आहे. ही पारी जास्त जाडही ठेवायची नाही आणि अति पातळ पण लाटायची नाही. मी ज्याप्रमाणे लाटलेले आहे त्याप्रमाणे लाटून घ्या. परफेक्ट अशी करंजी होते. कधीही ही करंजी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. या ठिकाणी सारण भरतेवेळी काळजी घ्यायची आहे की ते सारण काठापर्यंत येऊ द्यायचे नाही. करंजी काठापर्यंत भरायची नाही, मधोमध भरायची आणि अशा प्रकारे बोटाने दाबून घ्यायचं आहे. फिरकीच्या चमच्याने असं कट करून घ्यायचं. ज्यांच्याकडे फिरकीचा चमचा नसतो त्यांनी साच्याने केलं तरीही चालते, पण शक्यतो फिरकीच्या चमच्याने केलेली ही करंजी तेलामध्ये सुटत नाही, व्यवस्थित होते आणि दिसायलाही सुरेख दिसते.
अशाच प्रकारे बाकी करंजी पण मी बनवून घेते. हे पहा, या ठिकाणी दुसरी करंजी दाखवते मी तुम्हाला. साईडला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. जर हे उघडं झालं तेलात तर सगळं सारण बाहेर येण्याची शक्यता असते. साच्यापेक्षा फिरकीच्या चमच्याने कधीही करंजी करा, ती सुटत नाही. साच्यानेही केलेली छान होते. शक्यतो साच्यामध्ये छोट्या छोट्या होतात, मला मिडियम साईजच्या आवडतात, म्हणून मी फिरकीच्या चमच्यानेच नेहमी करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तयार आहे आपली बघा ही करंजी. अशाच प्रकारे बाकी सर्व करंज्या मी करून घेतल्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. हे तेल जास्तही कडकडीत असे गरम नाही करायचे. थोडेसे गरम झाले की नाही एक गोळी टाकून पाहायचे. ती गोळी जर लगेच वरती आली तर तेल आपलं गरम झालं हे समजायचं. आणि या करंजी अशा टिश्यू पेपरवरती ठेवल्या होत्या मी. खाली ताटाला चिटकतात, स्टीलच्या भांड्याला नेहमी चिटकतात करंजी. हे पहा, तेल गरम झाल्यानंतर अशा सावकाश अशा तेलावरती सोडून घ्यायच्या आहेत. टम्म अशा फुगतात या आणि त्याच्यावरती खूप छान बबल्स येतात. उलटते वेळी करंजी सावकाश उलटायची आहे, तेल हातावर उडण्याची शक्यता असते. करंजीच्या पाठीमागच्या बाजूने कधी पण उलटा, म्हणजे व्यवस्थित ती उलटता येते. जर तुम्ही राऊंड शेपच्या बाजूने उलटायला गेला तर हातावरती तेल उडते. हे पहा किती छान करंजी झालेली आहे आपली. त्याच्यावरती खूप छान असे बबल्स दिसत आहेत. हे बबल्स जर करंजीवर आले तर आपली करंजीचं पीठ परफेक्ट झालं आहे असं समजायचं. आणि करंजी पण खुसखुशीत अशी होणार आहे. तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी करंजीची रेसिपी आहे ही. या ठिकाणी याच्या काठाला थोडासा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. अशी करंजी तळली की करंजी तळली असं समजायचं आणि काढून घ्यायची. जर तुम्हाला अजून जास्त तळायची असेल तरीही तळू शकता. खमंग खरपूस अशा करंज्या तळून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे बाकी सर्व करंजी मी तेलामध्ये टाकून तळून घेत आहे. करंजीची रेसिपी कशी वाटली अवश्य सांगा. परफेक्ट अशा या करंज्या होतात, चवीलाही खूप स्वादिष्ट अशा लागतात. तिळाची करंजी नेहमी सर्वांना आवडते, अवश्य करून पहा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी करंजी मी टेस्ट करून दाखवणार आहे. करंजी तेलातून काढल्यानंतर नेहमी चाळणीत काढायच्या, जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं तेल ताटामध्ये खाली येते. हे पहा, मस्त अशा तयार आहेत सर्व करंज्या आपल्या. मी थोडीशी टेस्ट करून दाखवते तुम्हाला. पूर्ण फुगलेली आहे बघा, टम्म अशी फुगलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त चवीला पण खूप छान झालेल्या आहेत करंज्या. तीळ आणि गूळ हे कॉम्बिनेशनची चव खूप छान येते तळल्यानंतर. कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की सांगा. चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.